हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? तर बघा, आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि सकाळ सकाळी नाश्ता बनवण्याची तयारी चालू झालेली आहे. कारण दुपारी पूर्णाचा स्वयंपाक करायचा होता, त्यासाठी म्हटलं आता सकाळ सकाळी नाश्ता बनवूया. आणि मी म्हटलं होतं की तुम्हाला मी पाडव्या दिवशी कुठेतरी जाणार आहे, तर त्यासाठी आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच पुरण घातलं. आणि खरं तर आम्ही पाडव्या दिवशी पुरण घालतो, पण आम्ही बाहेर जाणार आहे, त्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आम्ही पुरण वगैरे घातलं, नैवेद्य दाखवला. आणि चला, तर इथे नाश्ता बनवायची तयारी चालू झालेली आहे. तर उपम्यासाठी मी आधी मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे थोडेसे मी आधी तळून घेतले होते, म्हणजे जरा कुरकुरीत छान लागतात त्यासाठी. तर थोडीशी साखर, मीठ असं टाकून छान उपमा बनवून घेतला. तर उपमा तयार झाला, तर आम्ही नाश्ता करून गेला. तर सकाळी नाश्ता वगैरे झाला, दुपारी जेवण झाली, पूर्णाचा स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर म्हणजे काय आराम करायला भेटलाच नाही, लगेचच पूजेची तयारी करायला घेतलं. कारण घर सगळं साफ करणं, पुसणं सगळं झाल्यानंतर मी लगेचच पूजेच्या तयारीला लागले. आणि मी कधी नव्हे ते मी पहिल्यांदा काहीतरी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करते. तर बघा, एक स्टीलचा बाउल घेतलाय आणि त्याच्या भोवती मी खाऊची पानं चिकटवून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये धान्य भरून लक्ष्मीला बसवता यावं त्यासाठी. तर पहिलाच प्रयत्न आहे माझा, तर मी करून बघते, बघूया कसं होतंय. तर आणि साईडनी सगळी पानं लावून झाल्यानंतर मी त्याच्या खालची देठं कट करून घेतले, जेणेकरून तो बाऊल खाली व्यवस्थित सपई बसावा त्यासाठी. तर हा असा बाऊल तयार झालाय, हे बघा. तर छान बसली होती पानं आणि मी पहिल्यांदाच केलंय. चला, तर पुढच्या तयारीला लागूया. हा असा बाऊल तयार झालाय आता. चला, ते झाल्यानंतर मी पूजा मांडणीसाठी पाट घेतला, त्याच्यावरती छान लाल वस्त्र अंतरलं. त्याच्यानंतर एक आम्हाला वास्तुशांतीच्या पूजेवेळेला लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती असा एक फोटो गिफ्ट म्हणून आला होता, तर मी तोच पूजेसाठी घेतला. त्याच्यानंतर कलश घेतलं, छान स्वच्छ घासून घेतला. त्याच्यामध्ये मी आधी 1 रुपयाचं नाणं टाकलं, त्याच्यामध्ये नंतर अक्षता म्हणजेच तांदूळ टाकले थोडेसे, हळदी कुंकू वाहिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपली खाऊची पानं ठेवली 5 आणि 2 आंब्याची पानं असे 7 पानं ठेवले. त्याच्यानंतर आपला नारळ ठेवला. इथे बघा, कुणाल सुद्धा नेहमी मी कुठलंही काम करत असताना होईल तेवढी तो मदत मला नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे मी समया घासून वगैरे ठेवल्या आता. तर तो म्हटला, मम्मी मी हे लावून तुला देतो. तर अशी थोडी थोडी छोटी छोटी मदत तो मला नेहमी करत असतो. चला, सगळी पूजेची तयारी झाली, सगळं डेकोरेशन करून झालं. सगळ्या दिव्यांमध्ये तेल टाकून घेतलं, वाती टाकून घेतल्या. आता फक्त दिवे लावायचे होते. तर मी म्हटलं आधी मी रेडी होते, त्याच्यानंतर मग मी सगळे दिवे लावून घेते. त्याच्यानंतर सगळे आम्ही मस्त रेडी झालो आणि सगळं तुम्हाला मी पुढे दाखवेनच की घरामध्ये कसं डेकोरेशन केलंय, कशी पूजा केली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला पूजेची तयारी कशी वाटली, पूजा कशी वाटली. चला, तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
बरोबर आहे. पूजा करायला नाही बसलं, पाया ते पडा. पड की पाया पडा. चालू केलंस का? लागलं हो. माग माग हो. सरी खाली ठेव. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. सगळ्यांना ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी.